बाबतीतली चर्चा काल पक्षप्रमुख आणि विशेषतः गटनेते अनिल परबजी आणि सर्व आमदारांबरोबर चर्चा झाली. आता जी रणनीती आज काय ठरणार आहेत, परंतु मुळात विश्वास ठराव द्यायचं नाही द्यायचं यापेक्षा काल तांत्रिक मुद्दा जो अनिल परबजींनी विधिमंडळामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. कारण विधानसभेमध्ये तालिका अध्यक्षांनी एका घेतलेला निर्णय त्याच्यावरती तो निर्णय रद्दबादल ठरून परत देखील एका आय एस अधिकारीची जी त्यांना सस्पेंड करण्याचं काम केलं होतं ते सस्पेन्शन त्यांनी मागे घेण्याचं काम सरकारने केलेलं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की तालिका अध्यक्ष असो किंवा उपाध्यक्ष असो, अध्यक्षांच्या व्यतिरिक्त असे निर्णय बदलले जातात. म्हणून काल ज्यावेळी उपसभापती महोदयांनी एक निर्णय साताराच्या घटनेवरती एका एस पीला निलंबित करण्याचं काम केलं, त्यावेळी अनिल परबजींनी हा एक तांत्रिक मुद्दा उपस्थित केला की मुळामध्ये अशा निर्णयाचे घेण्याचा अधिकार त्यांना आहेत का एक, आणि निर्णय त्यांनी घेतलं तर तो निर्णय बदलणार नाही. ह्याच्याबद्दलचं काय असेल तर ते रुलिंग आम्हाला सांगा. आणि म्हणून काल तुम्ही बघितलं असेल की ते सर्व विश्लेषण केल्यानंतर, तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर सभापतींनी तो निर्णय राखून ठेवलेला आहे. आणि मला असं वाटते सभापती महोदय काय निर्णय देतात ह्याच्यावरती आमची ही रणनीती पुढच्या काळामध्ये ठरेल. आणि म्हणून आता 12चा हाऊस जे रेग्युलर हाऊस संपल्यानंतर याही विषयाच्याबद्दल प्रश्न विचारण्याचं काम आम्ही करणार आहोत. पण याआधी सुद्धा वसंत डावखरे असतील किंवा रामराजे निंबाळकर असतील यांनी अशा प्रकारचे निर्देश दिल्याची उदाहरणं आहेत. बघा, अनेक सभापती हे असताना, उपसभापती असताना पण निर्देश दिलेले आहेत. ह्याचा मी देखील साक्षीदार खाली विधानसभेला पण आहे, विधान परिषदमध्ये पण आहे. पण याच अधिवेशनाच्या सत्रामध्ये तालिका अध्यक्षाने एका घेतलेला निर्णय सरकारने बदललेला आहे. आणि तुम्ही हे बघा की वरती निर्णय निलंबनाचा झालं, खाली मुख्यमंत्री सांगतात की या सर्व विषयावरती आम्ही चौकशी करू. म्हणजे विसंगती आहे ना, की सरकार एक वेगळं बोलत आहे आणि वरती उपसभापतींनी दिलेला निर्णय सरकार मान्य करणार आहे की नाही मान्य करणार आहे, हाच त्याच्यातला एक भाग आहे. आणि म्हणून माननीय सभापती असेल, उपसभापती असेल, त्यांच्या अधिकाराबद्दल कुठच्याहीबद्दल कोणालाही मनामध्ये शंका ठेवण्याची गरज नाही. परंतु याच अधिवेशनाच्या सत्रामध्ये अशा दोन घटना घडल्या, याच विषयावरती खाली मुख्यमंत्री एक भूमिका मांडत आहेत, उपसभापतींनी एक अगोदर निर्णय दिलेले आहेत. ही विसंगती जी होती त्याचा खुलासा माननीय सभापती महोदयांकडे माननीय गटनेते अनिल परबजींनी मांडण्याचं काम केलेलं आहे, जो त्यांनी राखीव ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या बाबतीतली जी काय असेल सूचना आम्हाला मिळाली किंवा त्यांनी जे दिलेला निर्णय जर आल्यानंतर मग आम्ही त्याच्यात उचित पुढची रणनीती ठरवू. पण निर्णय जर राखूनच ठेवला तर मग ते राखून ठेवता येणार नाही ना, कारण विधानसभेचं सत्र चाललेलं आहे आणि हे आज आणि उद्या हा शेवटचा दिवस आहे. तर आपल्याला आज निरोप समारंभ असल्यामुळे जास्त कामकाज नाही, तर याबद्दलचा निश्चितपणे आम्ही प्रश्न विचारू. आणि जर त्यांनी राखीवच ठेवण्याचा निर्णय घेतला मग आम्ही महाविकास आघाडीचे सर्व आमदार त्याच्यात बसून त्याच्यात उचित निर्णय घेण्याचं काम करू. तुमच्या सोबत आहेत का? कारण ते काल शिंदे शिवसेनेच्या सोबत नाही, शशिकांत शिंदेनी कुठच्याही पत्रावरती सही केलेली नाही आहे. म्हणजे कारण ते एकटेच आहेत आणि साताराच्या विषयाबद्दल त्यांच्या भावना किंवा त्यांची भूमिकाही वेगळी आहे. प्रश्न तो नाही आहे की विषय फक्त सातारापुरता नाही, विषय हा आहे की बाबा घटनात्मक अधिकार आहे की नाही हा विषय. आणि माझ्या माहितीप्रमाणे की ज्यावेळी आम्ही विधिमंडळामध्ये हा विषय मांडला त्यावेळी तेही त्या मताशी सहमत होते. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल त्यांनी ज्यावेळी पॉईंट ऑफ प्रोसिजरवरती हा विषय काढला आणि त्यावेळी त्यांनी पण माननीय सभापती महोदयांना सांगितलं की तुम्ही ज्या अर्थाने ह्याचा निर्णय देत नाही आणि निर्णय राखीव ठेवतो, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला उपसभापतींचा निर्णय बदली करायचा आहे का, असंही त्यांनी प्रश्न विचारला होता. धन्यवाद. हे दोन पक्षामध्ये काय चाललं हे मी बोलायची गरज नाही. आणि सातारातून सुरुवात झालेली आणि ही फक्त सातारापुरता मर्यादित नाही आहे. आज साताराच्या नंतर अनेक जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे नगरपालिकेला पण भारतीय जनता पार्टीने त्यांच्याबरोबर युती केलेली नाही आहे. अनेक भागांमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर युती केलेली नाही आणि पळवापळवी सत्ताधाऱ्यांमध्ये चाललेली आहेत. तर त्यांच्यात काय अलबेला अशातला भाग नाही. परंतु जसं आपण प्रश्न विचारला की दिलीप मामा ज्यावेळी तालिका अध्यक्ष होते त्यांनी घेतलेला निर्णय सरकारने रद्दबातल ठरवले आहे. म्हणजे तालिका अध्यक्षांनी घेतलेला निर्णय अंमलबजावणी झाली नाही, त्या आय एस अधिकारीला सस्पेंड केलेलं गेलं नाही आहे. याचा अर्थच असा आहे की असंच जर वरती उपसभापतींनी घेतलेला निर्णय आणि एस पीला निलंबन जर झालं नाही तर मग उपसभापतीचा मान राहणार आहे की नाही राहणार आहे, हा
तांत्रिक मुद्दा आम्ही उपस्थित केलेला आहे आणि त्याच्यातली आज त्याच्या राखून ठेवलेला जो सभापतींनी जो निर्णय आहे ते मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यात उचित पद्धतीने जे काय असेल ते रणनीती ठरवण्याचं काम करणार आहोत. नाही, अजून आणलेलं नाही आहे, ऑन रेकॉर्ड आम्ही केलं नाही, पण अशी आमच्यामध्ये चर्चा झालेली आहे. सर्वच गोष्टी मीडियावरती बोलता येत नाही. गटनेते याबद्दलचं उचित माहिती देते. धन्यवाद.